नमस्कार, मी निखिल सुकरे. बातमी टीव्हीमध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये विनयभंग आणि बलात्काराच्या मोठ्या प्रमाणावर घडलेल्या घटना या बाहेर यायला सुरुवात झाली. प्रसारमाध्यमांवरती त्याचा प्रचार होऊ लागला आणि या सगळ्या चर्चांना उधाण आलं. आणि आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरामध्ये आंदोलनं पेटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीकडून काल महाराष्ट्र बंदची हाक आज महाराष्ट्र बंद करणार असल्याची हाक दिली गेली होती. परंतु आता कोर्टामध्ये त्याविरुद्ध याचिका दाखल झाली होती आणि त्या याचिकेच्या ह्याच्यामध्ये निर्णयामध्ये कोर्टाने सुद्धा असं ठोठावलं होतं, सांगितलं होतं की असा राजकीय पक्षांना कुठल्याही प्रकारचा जो बंद आहे तो पुकारता येत नाही, त्यासाठी ठोस कारण असावं लागतं आणि अशा प्रकारच्या घटनांनंतर महाराष्ट्र बंद ठेवता येणार नाही. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा आवाहन केलं की आता संवैधानिक मार्गाने आपण चालणारी माणसं आहोत, आपण संविधानाला मानणारी माणसं आहोत, तर आपण एक काम करूयात, आपण संविधानिक मार्गाने मूक आंदोलन करूयात. याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही पुतळा आहे, स्टॅच्यू आहे स्टेशन रोडवरती, त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने संयुक्त मूक आंदोलन करण्यात आलं. 1-1.5 तासाचं हे आंदोलन होतं आणि या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे सगळेच घटक पक्ष सामील झाले होते. आता महाराष्ट्रभरामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आंदोलनं उपोषणं सुरू झालेली आहेत, मूक मोर्चे सुरू झालेले आहेत आणि आज दिवसभर हा जो काही प्रकार आहे तो चालू असणार आहे. परंतु याच्या विरुद्ध जर बघायला गेलं तर सत्तेतील असलेला भारतीय जनता पक्ष म्हणजेच महायुतीने सुद्धा या गोष्टींमध्ये महाविकास आघाडीचा विरोध करण्यासाठी आंदोलन केलेलं आहे आणि त्यांनी जागर आंदोलन असं नाव दिलेलं आहे त्या आंदोलनाला. आणि त्यांनी सुद्धा महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विविध ठिकाणी त्यांनी आंदोलनं उपोषणं करायला सुरुवात केलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी सुद्धा महाविकास आघाडीचे जे काही घटक पक्ष आहेत यांचा विरोध करायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की त्या उपोषणाच्या दरम्यान, आंदोलनाच्या दरम्यान ते बोलताना असं बोलत आहेत की महाविकास आघाडीकडून या सगळ्या घटनांचं जे काही आहे ते राजकारण केलं जात आहे, अशा घटना निश्चितच निंदनीय आहेत. आम्ही सुद्धा त्या गोष्टीचा निषेध करतो. परंतु महाविकास आघाडी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी या सगळ्या आंदोलना उपोषणाचा वापर करते, अशा प्रकारची प्रतिक्रियासुद्धा महायुतीचे घटक पक्ष, भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर पक्ष देताना पाहायला मिळत आहेत. परंतु ह्या सगळ्या घटना बघत असताना महायुतीकडून किंवा महाविकास आघाडीकडून आंदोलनं चालूच आहेत. परंतु हे सगळं जे ढवळाढवळीचं वातावरण महाराष्ट्रभरामध्ये निर्माण झालेलं आहे आणि विनयभंग आणि बलात्काराच्या ज्या काही वाढत्या घटना महाराष्ट्रभरामध्ये पाहायला मिळतात. एकूणच बघायला गेलं तर 13 तारखेला बदलापूरमध्ये घडलेली चिमुकलीवरील बलात्काराची घटना असेल, किंवा कोलकातामधील घडलेली घटना असेल, डॉक्टरसोबत झालेली घटना असेल, आणि त्यापाठोपाठ आता हे सगळं लोन जे आहे ते महाराष्ट्रभरामध्ये पसरलेलं पाहायला मिळते. कोलकाता नंतर कोल्हापूरमधील घटना बाहेर आली, बदलापूरमधील घटना बाहेर आली, आता पुण्यातून सुद्धा काही घटना बाहेर येताना पाहायला मिळत आहेत, नाशिकमधून काही घटना बाहेर येताना पाहायला मिळत आहेत, मुंबईमधून काही घटना बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. ह्या सगळ्या घटना बलात्कार आणि विनयभंगाशी संबंधित आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर यामधील प्रामुख्याने अल्पवयीन मुलींवरती बलात्कार किंवा विनयभंगाच्या जास्त प्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक गोष्ट मात्र चिंतेचा विषय बनलेली आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये प्रशासनाचा, पोलीस प्रशासनाचा वचक किंवा गृह मंत्रालयाचा वचक या सगळ्या गोष्टींवरती राहिलेला आहे की नाही असा प्रश्नसुद्धा पडतो आहे. आणि अशा घटना घडल्यानंतर आरोपीला 10-15 दिवसानंतर या सगळ्या गोष्टींमध्ये अटक होते, ही गोष्टसुद्धा चिंतनीय आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळेच कदाचित या सगळ्या प्रकरणांना खतपाणी दिलं जातं आहे की काय असा प्रश्न उपस्थित राहतो. परंतु अशा घटना घडल्यानंतर जे काही आहे ते खेड्यापाड्यांमध्ये असेल किंवा शहरामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण होताना पाहायला मिळते. आपले जास्त करून शहरामध्ये येताना मुलींना जो काही आहे तो घरच्यांकडून समज दिला जातो, कशा पद्धतीने वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, कपडे घातले पाहिजेत, यावरून त्यांना प्रबोधित केलं जातं, त्यांना संबोधित केलं जातं. परंतु अल्पवयीन मुलींवरती अशाच ठिकाणी शाळेच्या किंवा इतर ठिकाणी त्यांच्यावरती जे काही अशा प्रकारचे प्रकार घडत आहेत यावरती आता शासनाला ठोस भूमिका घेऊन पुढे येणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शासन काय भूमिका घेतं, काय यावरती सोल्युशन निघतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन स्नेहलसह निखिल सुकरे, पुणे.